गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सुरगाणा तालुक्यातील खुंटेविहीर येथील दिंडीची वारीमध्ये दुचाकीला बसच्या मागील बाजूने दिलेल्या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झालाय। याबाबत मयताचा भाऊ राजू गावित याने चालकाविरुद्ध फिर्याद नोंदवली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक ते खुंटेविहीर बस क्रमांक MH14 BT 3339 ही सुरगाणा येथून खुंटेविहीर येथे रात्री 8:15च्या सुमारास दिंडीची बारी हा घाट चढत असताना त्या पाठोपाठ मागून दुचाकी क्रमांक MH15 GU 6358 वरील चालक मयत भास्कर लक्ष्मण गावित वय वर्ष 40 राहणार राणविहीर हा घाटातून जात होता। बारीतील रस्ता एकदम अरुंद असल्याने बसची मागील बाजू दुचाकीला धडकेनंतर चालकाच्या डोक्याला गंभीर मार लागला। त्यास नाका तोंडातून रक्त आले। त्यासह तात्काळ सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। वैद्यकीय तपासणी केली असता त्याला मृत घोषित करण्यात आले। मयत भास्करच्या पश्चात पत्नी आई वडील असा परिवार आहे। ऐन दिवाळीत घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत दवंगे हे करीते। दरम्यान खुंटेविहीर दंडीची बारी घाटात अरुंद एकेरी वाहतुकीचा रस्ता असून अनेक वेळा या घाटात अपघात झाले। आतापर्यंत 10 ते 12 जणांना जीव गमवावा लागलाय। रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थ बाळू गावित, सुरेश पवार, कांतू चौधरी, देवराम काशीनाथ वाळरे, प्रकाश खिराडी, दिनेश बिरारी, मनोहर गावित, राजू गावित, रमेश गावित, जयवंत राऊत, सीताराम पवार, आनंदा पवार, वसंत वारळे, रमेश चौधरी, मनोज गावित यांनी केली आहे। माझे नाव राजू लक्ष्मण गावित, मुक्काम खुंटविहीर ते रानविहीर इथं राहणार आहे। माझे भाऊ भास्कर लक्ष्मण गावित हा सुभाषनगरमध्ये काही कामानिमित्त गेला होता। तिकडनं येताना दांडीची बारी येथे बसने त्याचा ॲक्सिडेंट केलेला आहे। बसने धडक दिल्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे। तर त्याची पत्नी आता एकटीच पडलेली आहे। तर तिला काहीतरी ST महामंडळ यांनी नुकसान भरपाई द्यावी व शासनाने पण काहीतरी त्याचा विचार करावा आणि जो काही ते असा गुन्हेगार असेल त्यावर काहीतरी कारवाई करून तिला काहीतरी न्याय मिळावा असं माझं म्हणणं आहे। ह्या खुंटेविहीरच्या दांडीच्या बारीमध्ये सिंगल रस्ता आहे। ह्या रुंदीकरण झाला पाहिजे आणि 2-3 वर्षापूर्वी ह्या ठिकाणी ह्या दरीत ट्रॅक्टर आणि जीप पलटी झाली होती। त्याच्यात 7-8 जण जखमी झाले होते। 3-4 एक्सपायर झाले होते। जीपमध्ये 3 जण मृत्यू झाले होते। शासनाने दखल घ्यावी। ह्या साईड पट्ट्या भरल्या पाहिजे। रस्ता रुंदी करून मोठा केला पाहिजे। हा सिंगल रस्ता आहे। शासनाने दखल घ्यावी। ह्या खुंटेविहीरच्या दांडीच्या बारीत रुंदीकरण झालं पाहिजे असेल। 2 गाड्या गेले पाहिजे। ह्या खोल दरीत गाड्या कोसळतात आणि धक्का पण नाही बांधलेला आहे। शासनाने दखल घ्यायला पाहिजे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।